नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेपी करंट अफेअर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्याच्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी डिस्कस करत आहोत. हा भाग 1 असणार आहे. यापूर्वी आपण फेब्रुवारी महिन्याचे भाग 1 आणि 2 व्यवस्थितपणे डिस्कस केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल त्यांनी फेब्रुवारी महिन्याचं करंट अफेअर बघून घ्यायचं आहे. नवीन असाल तर या यूट्यूब प्लॅटफॉर्मला जेपी करंट अफेअरला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया. चालू घडामोडी 2026 मार्च महिन्याचा भाग 1. ओके, तर आपल्याला इथे पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, जागतिक वन्य दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक वन्य दिन 2026 हा कधी? पर्याय क्रमांक 3 म्हणजे 3 मार्चला साजरा केला जातो. याबद्दल आपण डिटेल स्पष्टीकरण इथं बघणार आहोत. बघा, दरवर्षी जागतिक वन्य दिन 3 मार्चला साजरा केला जातो. यामध्ये बघा, हे इम्पॉर्टंट आहे, 2026चे थीम औषधी आणि सुगंध वनस्पती, आरोग्य, वारसा आणि उपजीविका जपणे ही 3 मार्च म्हणजे जागतिक वन्य दिन याची थीम आहे. इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा, हे काही मी पॉइंट्स इथे मेन्शन केलेले आहे, तर ते तुम्हाला एकदा बघून घ्यायचं आहे. आणि हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो, कुठे ना कुठे विचारलेले हे पॉइंट्स आहेत. त्यामुळे महत्त्वाचे पर्यावरण कायदे व धोरण इथून बघून घ्यायचं आहे. कारण कसं असते विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर सोबत जी के जी एस चे पॉइंट तुम्हाला विचारलं जातं. तर या करंट अफेअर सोबत जे काही रिलेटेड जी के जी एस आहे तेच विचारले जातात. तर बघा, इथे कायदे व धोरणे तुम्हाला विचारले जाऊ शकतात, कारण आपण 3 मार्चला जागतिक वन्य दिन हा साजरा करत आहोत. त्यामुळे महत्त्वाचे पर्यावरणीय कायदे हे तुम्हाला पेपरला विचारले जाऊ शकतात. त्यापैकी बघा, मी काही डिस्कस करत आहोत ते इम्पॉर्टंट आहे. जसं की बघा, पर्यावरण संरक्षण कायदा इम्पॉर्टंट आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जैवविविधता कायदा 2002 इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रीय वन धोरण 1988 हा पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2026 इम्पॉर्टंट आहे. जल धोरण 2002 हा पण इम्पॉर्टंट आहे. हे काही महत्त्वाचे कायदे आहेत, तर तुम्हाला एकदा व्यवस्थित बघून जायचं आहे. ठीक आहे, तर हा झाला आपला जागतिक वन्य दिन 3 मार्च बद्दलचा डिटेल स्पष्टीकरण. वळूया नंतरच्या आपल्या प्रश्नाकडे. आंतरराष्ट्रीय महिला दिन सॉरी कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च ला साजरा केला जातो, म्हणजे इंटरनॅशनल वुमन्स डे. याबद्दल आपण डिटेल इथे बघणार आहोत. दरवर्षी 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणजे इंटरनॅशनल वुमन डे साजरा केला जातो. याबद्दल तुम्हाला इथे बघा, एक महत्त्वाचा पॉइंट दिलेला आहे. थीम बघा, कुठली? 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिनची गिव्ह टू गेन ही महत्त्वाची थीम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि पेपरमध्ये आजकाल थीम विचारले जातात, म्हणून हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर महिला राष्ट्रीय दिन 28 फेब्रुवारी 1909 रोजी अमेरिकेत साजरा करण्यात आला. हा प्रश्न जी केच्या माध्यमातून तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट आहे, याला तुम्ही लिहून ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. 28 फेब्रुवारी 1909 रोजी पहिला राष्ट्रीय दिन अमेरिकेत साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च 1977 मध्ये हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून अधिकृतपणे मान्य केलेला होता. ठीक आहे, हे दोन्ही पण पॉइंट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, पहिला पॉइंट 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन, 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिन, कारण हे कन्फ्यूज पॉइंट आहे म्हणून मी इथे काय केलं आहे, मेन्शन केलेलं आहे. आणि 3 जानेवारी बालिका दिवस. ठीक आहे, तर हे 3 पॉइंट तुम्हाला काय करायचं आहे, नोट डाऊन किंवा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिनाबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती. वळूया नंतरच्या आपल्या प्रश्नाकडे. CISF स्थापना 2026 कधी साजरा करण्यात आलाय? बघा, CISFचा तो जो स्थापना दिन आहे तो कधी साजरा करण्यात आला? 10 मार्चला. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. याबद्दल आपण डिटेल इथे बघणार आहोत. बघा, स्थापना 10 मार्च 1969 म्हणजे 1968च्या कायद्यानुसार CISF ची काय झाली, स्थापना झालेली आहे. याचं हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय कुठं आहे? नवी दिल्ली इथे. याचे प्रमुख कार्य तुम्हाला बघून घ्यायचं आहे.
त्यानंतर याची विशेष जबाबदारी इथे मी मेन्शन केलेली आहे. याचं ध्येय वाक्य म्हणजे मोठं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर हे इम्पॉर्टंट आहे. संरक्षण आणि सुरक्षा म्हणजेच प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी, हे याचं काय आहे म्हणजे ध्येय आहे, म्हणजे मोठो आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, नुकतीच प्रवीर रंजन यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे म्हणजे CISFचे 32वे DG म्हणजे महासंचालक म्हणून काय झालेले आहे, नियुक्ती झाली आहे. आणि ही नियुक्ती 2025 मध्येच झालेली आहे. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रवीर रंजन. ठीक आहे. त्यानंतर बघा, यांनी काय केलेलं आहे की CISF मध्ये विशेष म्हणजे DG विमानतळ सुरक्षा म्हणून काम करत आहेत. तर हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही झाली कुणाबद्दल माहिती, CISF म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाबद्दल संपूर्ण माहिती या स्लाइडवर मी दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मार्च महिन्यामधील काही महत्त्वाचे दिवस आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर बघा, 1 मार्च नागरी संरक्षण दिन महत्त्वाचा आहे. 1 मार्च नागरी संरक्षण दिन किंवा जागतिक शून्य भेदभाव दिन. 3 मार्च बघा, जागतिक वन्यजीव दिन आपण डिस्कस केलेला आहे. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन महत्त्वाचा आहे. 8 मार्च आपण डिस्कस केलेला आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन. 10 मार्च डिस्कस केलेला आहे आपण CISF स्थापना दिन. त्यानंतर बघा, 12 मार्च महत्त्वाचा आहे समता दिन, यशवंतराव चव्हाण यांची जयंती. 14 मार्च हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या दिवशी आपण पाय दिन म्हणजे पाय डे, हा जो सिंबल आहे हा पायचा सिंबल आहे आणि हे कशाशी रिलेटेड आहे, मॅथेमॅटिक्स म्हणजे गणितासोबत रिलेटेड आहे. तर पायची व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे, 22/7 किंवा कुठली 3.14 ही पायची व्हॅल्यू असते. हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 14 मार्चला पाय डे म्हणून साजरा करण्यात येतोय. ठीक आहे. 15 मार्च बघा, जागतिक ग्राहक दिन महत्वाचा आहे. जागतिक ग्राहक दिन महत्वाचा आहे 15 मार्च. त्यानंतर 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिन. 18 मार्च आयुध निर्माण दिन. 20 मार्च चिमणी दिन महत्वाचा आहे, जागतिक चिमणी दिन. 21 मार्च जागतिक वन दिन महत्वाचा आहे किंवा याला जागतिक काव्य दिन या दिवशी साजरा केला जातो. कुठल्या दिवशी, 21 मार्चला. 22 मार्चला बघा, जागतिक जल दिन. हे महत्वाचे आहे. तीनही दिवस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक मिनिट. 20 मार्च जागतिक चिमणी दिन, 21 मार्च जागतिक वन दिन, 22 मार्च जागतिक जल दिन. 23 मार्च हे तुम्हाला लक्षातच असेल, शहीद दिन, कारण या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळे 23 मार्च हा कुठला शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. 23 मार्च. 24 मार्च बघा, जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर बघा, 26 मार्च बांगलादेश स्वातंत्र्य दिन, कारण या दिवशी बांगलादेशाला काय मिळालेलं होतं, स्वातंत्र्य मिळालेलं होतं. 27 मार्च महत्वाचा आहे, जागतिक रंगभूमी दिन. ठीक आहे. आणि 30 मार्च राजस्थान दिन. तर हे काही महत्वाचे दिवस आपण मार्च महिन्यामध्ये बघितलेलं आहे. तर एकदा याला तुम्ही गो थ्रू करा. ठीक आहे. आणि याच्या बाहेर तुम्हाला कुठलाच प्रश्न जाणार नाही. ठीक आहे, ही माझी गॅरंटी आहे. त्यानंतर बघा प्रश्न, रणजी ट्रॉफी 2025-26 मध्ये कोणत्या संघाने पहिल्यांदा जिंकली आहे. आणि त्यानंतरचा दुसरा प्रश्न हाच आहे, जम्मू काश्मीरने बघा संघाने पहिली रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या संघाला पराभूत करून जिंकलेली आहे. तर या प्रश्नाचं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालं असेल की 2025-26 मध्ये कोणत्या संघाने पहिल्यांदा जिंकली आहे, तर जम्मू काश्मीर या संघाने पहिल्यांदा जिंकली आहे. नंतरचा क्वेश्चन काय म्हणत आहे बघा, जम्मू काश्मीर संघाने पहिली रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या संघाला पराभूत करून जिंकली, तर कर्नाटक या संघाला पराभूत करून जिंकलेली आहे. तर हे दोन्ही प्रश्न तुम्हाला या पद्धतीने विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. याबद्दल आपण डिटेल स्पष्टीकरण इथे बघणार आहे. बघा, रणजी ट्रॉफी 2025-26 विजेता कोण आहे, जम्मू काश्मीर. बघा पहिला प्रश्न, कोण आहे विजेता, जम्मू काश्मीर. त्यानंतर उपविजेता कोण आहे, कर्नाटक. म्हणजे जम्मू काश्मीरने कुणाला हरवलेलं आहे, तर कर्नाटक या संघाला हरवलेला आहे. त्यानंतर बघा, जम्मू काश्मीरने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे. म्हणून हा जो पॉइंट आहे, म्हणजे ही जी न्यूज आहे ही इम्पॉर्टंट आहे. कारण
जम्मू काश्मीरने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे. बघा इथे काय तुम्हाला दिलेलं आहे, 67 वर्षाची प्रतीक्षा अखेर संपली, जम्मू काश्मीर रणजी चॅम्पियन. ठीक आहे, तर हे तुम्हाला महत्वाचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हा पॉइंट तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. त्यानंतर बघा प्रश्न काय आहे, बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व आयुर्वेदिक महाविद्यालयाला कोणाचे नाव देण्यास सरकारने किंवा शासनाने मान्यता दिलेली आहे? तर कोणाचे नाव देण्यात येणार? अजित पवार दादा यांचे बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व आयुर्वेदिक महाविद्यालयाला नाव देण्यात सरकारने मान्यता दिलेली आहे. याचं डिटेल आपण इथे बघणार आहोत. बघा, देशी गाय संशोधन केंद्राला अजित पवार यांचे नाव, हे एक महत्वाचं आहे. रुग्णालयास अजित पवारांचे नाव, हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे, तर 2 पॉइंट मी इथे मेन्शन केलेले आहे. देशी गाय संशोधन केंद्राला अजित पवार यांचे नाव, बारामती मधील आयुर्वेदिक रुग्णालया अजित पवार यांचे नाव. महत्वाची न्यूज आहे, कारण काय झालेलं आहे, 28 जानेवारी ठीक आहे 2026 ला, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच काय झालेलं आहे, अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला ही न्यूज काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. ओके, वळूया नंतरच्या आपल्या पॉइंटकडे. बघा, हा पण खूप महत्वाचा पॉइंट आहे. मोंटाना विद्यालयात गांधीजींचा अर्धपुतळा. ठीक आहे, आता हे कुठं आहे मोंटाना विद्यापीठ? तर हे आहे न्यूयॉर्क. महात्मा गांधीजींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण अमेरिके विद्यापीठात करण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला न्यूज फक्त लक्षात ठेवायचे आहे. बघा, मंगळवारी मौसाना येथील मोंटाना विद्यापीठातील प्रतिष्ठित माईक मॅन्सफील्ड सेंटरमध्ये हे अनावरण झालेले आहे. ठीक आहे, तर फक्त एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की गांधीजींचा अर्धपुतळा कुठे अनावरण करण्यात आलेला आहे, तर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे मोंटाना विद्यापीठात यांचा पुतळा काय करण्यात आलेला आहे, अनावरण करण्यात आलेला आहे. ठीक आहे, एवढी न्यूज लक्षात ठेवायची आहे. वळूया नंतरच्या आपल्या टॉपिककडे. बघा, हे महाराष्ट्राच्या संबंधित आहे न्यूज, त्यामुळे तुम्हाला अत्यंत महत्वाची न्यूज आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. बघा, जो महाराष्ट्राचा बजेट झाला 2026चा, त्यामध्ये जे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी काय केलेले आहे, घोषणा केलेली आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. यामध्ये तुम्हाला फक्त काय पॉइंट लक्षात ठेवायचे आहे, बघा याची तारीख लक्षात ठेवायची आहे. कधी? 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना हे लक्षात ठेवायचं आहे, 2 लाख पर्यंतच्या कर्जमाफी देण्यात पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर. लक्षात ठेवायचं आहे, कारण कधी कधी तुम्हाला किंमत विचारली जाते किंवा डेट विचारली जाते. ठीक आहे, त्यानंतर बघा, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ. ठीक आहे, शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यास दीर्घकालीन उपाययोजना करणार आहे. तर ही झाली आपली बजेट विकसित महाराष्ट्रामधील काय झाली, एक महत्वाची न्यूज आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, किंवा या योजनेचं नाव तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफ योजना ही कुठल्या राज्याशी संबंधित आहे म्हणून. ठीक आहे, तर कुठल्या? महाराष्ट्र राज्याशी. ठीक आहे, वळूया नंतरच्या आपल्या प्रश्नाकडे. बघा, राजस्थान सरकारने माउंट अबूचे नवीन नाव काय ठेवलेले आहे? तर मी डायरेक्ट इथं उत्तर तुम्हाला मार्क करून दिलेलं आहे, अबुराज. ठीक आहे, कुठल्या सरकारने? राजस्थान सरकारने माउंट अबूचे नाव अबुराज असे ठेवले आहे. ठीक आहे, आपण जास्त इथे बघणार नाहीये, फक्त आपण काही महत्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न घेऊन मी इथे डिस्कस करणार आहे. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आपण वन लाइनर प्रश्न डिस्कस करणार आहोत. कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी, महत्वाचं आहे, ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केलेले आहे? तर कुठल्या? युनायटेड स्टेट्स. तर हे तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे आणि विचारला जाऊ शकतो. कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केलेले आहे? तर युनायटेड स्टेट्स. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, ऑस्ट्रेलियाचे व्हिक्टोरिया विद्यापीठ 2026 पर्यंत कोणत्या शहरात आपले पहिले भारतीय कॅम्पस उघडणार? तर कुठे? गुरुग्राम. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आईपासून बाळापर्यंत HIV आणि
लिसचे संक्रमण नष्ट करणारा युरोपियन युनियन मधील पहिला देश कोणता आहे? तर डेन्मार्क हा पहिला देश आहे. पाण्याने अंत्यसंस्कार करण्यास मान्यता देणारा युनायटेड किंगडम मधील पहिला देश कोणता बनला आहे? तर स्कॉटलँड हा पहिला देश बनलेला आहे. अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न, आर्थिक संबंध वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत द्विपक्षीय स्वॅप कराराचे नूतनीकरण केलेले आहे? तर जपान विरुद्ध काय केलेले आहे? कराराचे नूतनीकरण केलेले आहे. जागतिक अन्न दिन महत्वाचा आहे, 16 ऑक्टोबर. महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, साजरा केला जातो. ग्लोबल एनर्जी लीडर समिट 2025 कुठे आयोजित करण्यात आलेले? पुरीमध्ये. त्यानंतर भारत आणि कोणत्या देशादरम्यान लष्करी सराव ऑस इंडेक्स 2025 आयोजित करण्यात आलेला आहे? भारत आणि कुणा दरम्यान? ऑस्ट्रेलिया दरम्यान. लक्षात ठेवा ऑस इंडेक्स. ठीक आहे, महत्वाचा आहे. त्यानंतर अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्या आंतरसरकारी समितीचे 20वे अधिवेशन कोणत्या शहरात होणार आहे? तर दिल्ली या शहरात काय होणार आहे? काय होणार आहे? आंतरसरकारी समिती 20 चे अधिवेशन होणार आहे. ठीक आहे, तर हे महत्वाचे प्रश्न आहे. त्यानंतर बघा फील्ड मार्शल असीम मुनीर यांची कोणत्या देशाच्या संरक्षण दलाचे पहिले प्रमुख किंवा सीडीएफ म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर कुठल्या? पाकिस्तान या देशाचे संरक्षण दलाचे पहिले प्रमुख किंवा सीडीएफ म्हणून नियुक्ती करण्यात आलाय. कोण? फील्ड मार्शल असीम मुनीर. त्यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रांच्या जल परिषद सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला देश कोणता? तर कुठला देश आहे? बांगलादेश. महत्वाचा आहे जल परिषद. ठीक आहे, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे काही प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर बघा इथे वन लाइनर प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत आणि खूप महत्वाचे प्रश्न आहे. पहिला प्रश्न, इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान मिळवणारे पहिले भारतीय नेते कोण? तर कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी. महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय गोलमेज संमेलन 2026 कुठे आयोजित करण्यात आले? तर नवी दिल्ली येथे. महत्वाचा प्रश्न आहे. भारतीय वायुसेनेने कलारी लिप नावाचा सराव कोणत्या ठिकाणी केला? तर लक्षद्वीप येथे भारतीय वायुसेनेने कलारी लिप नावाचा सराव लक्षद्वीप येथे करण्यात आला आहे, म्हणजे केला. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर हा पण महत्वाचा प्रश्न आहे. CM-302 क्षेपणास्त्र कोणत्या देशाद्वारे विकसित केले आहे? चीनद्वारे. लक्षात ठेवायचं आहे, हे नाव लक्षात ठेवायचं आहे क्षेपणास्त्राचं की कोणत्या देशाने विकसित केले आहे. कुठले? चीन या देशाने. मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात येतो. महत्वाचा प्रश्न आहे. मराठी अभिजित भाषा, ठीक आहे, दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 3 ऑक्टोबर रोजी मराठी अभिजित भाषा दिवस साजरा करण्यात येतो. महत्वाचे प्रश्न आहेत. जेवढे काही मी प्रश्न वन लाइनर घेऊन आलेलो आहे ते अति महत्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा हा पण प्रश्न महत्वाचा आहे. टीम कल्की या नावाने कार्यरत असलेले देशव्यापी ड्रग्ज तस्करीचे नेटवर्क कोणत्या एजन्सीने उद्ध्वस्त केलेले आहे? तर कुठल्या एजन्सीने उद्ध्वस्त केले आहे? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. पर्याय क्रमांक सी हे आपलं काय उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, टीम कल्की या नावाने कार्यरत असलेले देशव्यापी ड्रग्ज तस्करी नेटवर्क कोणत्या एजन्सीने? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. बघा इथं काहीतरी महत्वाचं आपण मेन्शन केलेलं आहे. काय म्हणत आहे? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो टीम कल्की या नावाने कार्यरत असलेल्या देशव्यापी ड्रग्ज तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केलेला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB ने टीम कल्की या नावाने कार्यरत असलेल्या देशव्यापी ड्रग्ज तस्करी नेटवर्कचा नाश केलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा निर्भय निशा उपक्रम कोणत्या राज्यातील पोलिसांनी सुरू केलेला आहे? तर कुठल्या? केरळ. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. महिलांसाठी सुरक्षित रात्रीचा प्रवास, ठीक आहे, सुनिश्चित करण्यासाठी केरळ पोलिसांनी निर्भय निशा उपक्रम सुरू केलेला आहे. तर हा तुम्हाला उपक्रम लक्षात ठेवायचा आहे. केरळ पोलिसांनी कुठला उपक्रम सुरू केला आहे? निर्भय निशा. त्यानंतर बघा हा एक अति महत्वाचा प्रश्न आहे.
शेषनाग 150 कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? तर तुम्हाला हा शेषनाग 150 कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच NRT या संस्थेने विकसित केला आहे शेषनाग 150. आता याच्याबद्दल आपण विशेष माहिती इथे बघणार आहोत. ठीक आहे. शेषनाग 150 हा एक लांब पल्ल्याचा झुंड हल्ला ड्रोन आहे जो भारतात खोलवर हल्ला करणाऱ्या लष्करी मोहिमांसाठी विकसित केला जात आहे. हे न्यूरोस्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी म्हणजे NRT द्वारे विकसित केले जात आहे, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, ठीक आहे, आधारित मानवरहित प्रणाली आणि झुंड रोबोटिक्सवर लक्ष केंद्रित करते. हा एक सहयोगी झुंड ड्रोन आहे. महत्वाचा आहे कुठला? शेषनाग 150 काय आहे? तर काय आहे? एक सहयोगी झुंड ड्रोन आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. या ड्रोनचे वजन 150 किलो आहे आणि ते 25 ते 40 किलो पेलोड वाहून नेऊ शकते, ज्यामध्ये पायाभूत सुविधा किंवा लष्कर वाहनांना नुकसान पोहोचवू शकणारे स्फोटक वॉरहेड्स समाविष्ट आहेत. अति महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हे डिस्क्रिप्शन पण तुम्हाला अति महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की शेषनाग 150 काय आहे आणि कोणी विकसित केलाय, कुठल्या संस्थेने विकसित केलाय? तर कुठल्या? न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने काय केलेलं आहे? विकसित केलेलं आहे. बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, फ्रीडम शिल्ड हा लष्करी सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? तर अमेरिका आणि दक्षिण कोरिया दरम्यान फ्रीडम शिल्ड हा संयुक्त लष्करी सराव काय केला जातो? आयोजित केला जातो. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, आंध्र प्रदेशात वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाला तोंड देण्यासाठी सरकारने कोणता प्रकल्प सुरू केलेला आहे? तर कुठला प्रकल्प? हनुमान प्रकल्प. कुठल्या राज्याने? आंध्र प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे, आंध्र प्रदेश हनुमान प्रकल्प. ठीक आहे. त्यानंतर बघा, होळीच्या वेळी हत्ती रिसाला ही ऐतिहासिक मिरवणूक महाराष्ट्रातील कोणत्या शहरात काढली जाते? तर कुठल्या शहरात? जालना या शहरात हत्ती रिसाला होळीच्या वेळेस ऐतिहासिक मिरवणूक काढली गेली. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, विश्व विद्रोही मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आलंय? नांदेड येथे आयोजित करण्यात आलंय. ठीक आहे. याचे अध्यक्ष होते प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत. ठीक आहे. यांचा कालावधी लक्षात ठेवा आणि उद्देश काय? विद्रोही विचारधारेचा प्रसार व मराठी साहित्याचा विकास. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे की विद्रोही मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले? नांदेड येथे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, ही अत्यंत महत्वाची न्यूज आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी भारतात पहिले एकात्मिक दिव्यांग, बघा, एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्रात राज्याने सुरू करण्यात आले आहे. ठीक आहे. याची सुरुवात महाराष्ट्र राज्यापासून विभाग आहे दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन. वैशिष्ट्य, दिव्यांग व्यक्तीसाठी भारतातील पहिले एकात्मिक इंटिग्रेटेड डिजिटल पोर्टल आहे. याचा उद्देश तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि सेवा. ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कुठे आणि कुठल्या राज्यात सुरू करण्यात आलंय? तर महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलंय. ठीक आहे. ही अत्यंत महत्वाची न्यूज आहे. त्यानंतर बघा, हा इम्पॉर्टंट म्हणजे टॉपिक आहे की संयुक्त राष्ट्राने UN 2026 ने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे आणि याचं उद्दिष्ट पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की याचा उद्देश काय आहे. या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 चं काय आहे, उद्देश काय हे लक्षात ठेवायचं आहे. आणि 2026 हे वर्ष म्हणजे UN सरकारने काय म्हणून घोषित केलंय हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून UN ने 2026 हे वर्ष घोषित केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे न्यूज आपण फेब्रुवारी मध्ये पण डिस्कस केलेलं आहे, पण आता पण बघा, 6 मार्च 2026 रोजी कर्नाटक हे 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. ठीक आहे. कोण? कर्नाटक. इथे मी इम्पॉर्टंट फॅक्ट्स पॉइंट आपण म्हणजे डिस्कस करणार आहोत. तर बघा काय आहे,
डिसेंबर 2025 मध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा जगातील पहिला देश हा ऑस्ट्रेलिया होता. त्यानंतर बघा, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये स्पेनने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियानंतर जगातील दुसरा आणि युरोपातील पहिला देश कुठला ठरला आहे? स्पेन. ठीक आहे. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये फ्रान्सने 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर म्हणजे सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातलेली आहे. हे 3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिलं तर हे लक्षात ठेवायचं आहे की भारतातील पहिलं राज्य असं कुठलं आहे की ज्यांनी 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. ठीक आहे. तर कर्नाटक हे पहिलं राज्य आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हा इम्पॉर्टंट काय आहे, आपला टॉपिक आहे. त्यानंतर हा पण खूप महत्वाचा काय आहे, आपला करंट अफेअरचा टॉपिक आहे. भारतातील पहिली AI सक्षम कौशल्य गणना म्हणजे स्किल सेन्सस सक्षम ही मुंबई येथे सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. स्थळ बघा मुंबई. उद्दिष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तंत्रज्ञान, व्याप्ती आणि महत्व. ठीक आहे. हे काही महत्वाचे पॉईंट मी इथे मेन्शन केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे फक्त की भारतातील पहिली AI सक्षम कौशल्य गणना मुंबई येथे सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर खूप महत्वाचं आहे, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स कुठं सुरू करण्यात आलेलं आहे? छत्तीसगड राज्यात. ठीक आहे. छत्तीसगड मधील रायपूर, जगद जगदलपूर आणि सरगुजा. ठीक आहे, सरगुजा येथे काय करण्यात आलेले आहे? खेलो इंडिया ट्रायबल गेम्सची सुरुवात करण्यात. ही पहिली आवृत्ती आहे म्हणून अति महत्वाचं आहे. ठीक आहे. यामध्ये 7 प्रकारचे खेळ खेळले जाणार आहे. खेळ लक्षात ठेवायचा आहे. ऑफिशियल मास्कट लक्षात ठेवा, मोरवीर. ठीक आहे. स्लोगन काय? भारत के जनजातीय खेल छत्तीसगढ़ के सुंदर मेले में. छत्तीसगड में सुंदर मेल. ठीक आहे. हे स्लोगन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर युनियन मिनिस्टर फॉर युथ अफेअर्स अँड स्पोर्ट कोण आहे? मनसुख मंडाविया. आणि महाराष्ट्र क्रीडा मंत्री कोण आहे? श्रीमती सुनित्रा पवार. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कुठलं? खेलो इंडिया ट्रायबल गेम्स कुठं सुरू करण्यात आलंय? छत्तीसगड या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न बघा, खंजरी लष्कर सराव 2026 एक्सरसाइज खंजर कोणत्या राज्यात झालेले आहे? तर हा प्रश्न नुकताच जे MGP म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे मिसामारी, आसाम या राज्यात काय केलं आहे? खंजर लष्कर सराव म्हणजे सुरू करण्यात आला होता किंवा पार पाडण्यात आला होता. यामध्ये सहभागी देश बघा, भारत आणि किर्गिस्तान हे खंजर लष्कर सराव करणारे काय आहे? सहभागी देश आहे. ठिकाण लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. वळूया नंतरच्या आपल्या प्रश्नाकडे. वायुशक्ती 2026 मध्ये सराव कुठे करण्यात म्हणजे कुठे आयोजित करण्यात आलेला होता? तर पोखरण येथे वायुशक्ती 2026 सराव आयोजित करण्यात आलेला होता. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला या चॅनलला जॉईन करायचं असेल, या व्हॉट्सअप चॅनलला, तर हा QR कोड आहे, तर तुम्ही याला स्कॅन करून जॉईन करू शकता. त्यानंतर बघा, धर्म गार्जियन लष्करी सराव 2026 कुठे पार पाडण्यात आला? तर ठिकाण आहे चौबटिया, उत्तराखंडमध्ये. ठीक आहे. सहभागी देश लक्षात ठेवा, भारत आणि जपान. आणि ही कितवी आवृत्ती आहे? 7वी आवृत्ती आहे. तर धर्म गार्जियन लष्करी सराव 2026 कुठे? चौबटिया, उत्तराखंड. त्यानंतर बघा, निमित्त 2026 हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला संयुक्त लष्करी सराव आहे? तर कुठला? सेशल्स. ठीक आहे. तर या 2 देशादरम्यान निमित्त 2026 हा भारत आणि सेशल्स या देशादरम्यान आयोजित केलेला लष्करी सराव आहे. याबद्दल आपण डिटेल इथे बघणार आहोत. बघा, एक्सरसाइज लमित्य हा भारत आणि सेशल्स यांच्या दरम्यान केलेला संयुक्त सराव लष्करी सराव आहे. सहभागी देश भारत आणि सेशल्स. कितवी आवृत्ती? 11वी. ठिकाण कुठं आहे? सियाचल्स डिफेन्स अकॅडमी, सियाचल. ठीक आहे. याचा कालावधी लक्षात ठेवा. सेशल्सची राजधानी काय? विक्टोरिया. महत्वाचा प्रश्न, जीकेचा प्रश्न इथून तयार होऊ शकतो. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, प्रहार युद्ध सराव 2026. वज्र प्रहार युद्ध सराव 2026. देश बघा, भारत आणि अमेरिका. आवृत्ती 16वी. कालावधी लक्षात ठेवा. स्थान लक्षात ठेवा, बाकलोह, हिमाचल प्रदेश. स्थान आणि देश तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याची सुरुवात कधीपासून झाली?
10 पासून आणि इथे काही मुख्य उद्दिष्ट तुम्हाला मी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, वज्रप्रहार युद्ध सराव 2026. त्यानंतर हा माझं मॅथ्स आणि रिझनिंगसाठी करंट अफेअरचं काय सॉरी मॅथ्स आणि रिझनिंगसाठी काय यूट्यूब चॅनल आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही मॅथ्समध्ये जर डाऊट येत असेल तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि इथे मी चांगल्या प्रकारे PYQ सिरीज, टॉपिक वाईज सिरीज डिस्कस केलेली आहे. जर कुणाला काही डाऊट येत असेल तर या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही विजिट करून आपली मॅथ्स आणि रिझनिंग काय करू शकता, स्ट्रॉंग करू शकता. आणि नवीन असाल तर या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रीय घडामोडीवर काही प्रश्न आहेत. भारतातील पहिले सरकारी रुग्णालय कोणते आहे ज्याने नॉन सिटी आधारित गुडघा रोबोटिक्स सर्जिकल सिस्टीम सुरू केलेली आहे? तर कुठला? IMSBHU ट्रॉमा सेंटर वाराणसी. महत्वाचा प्रश्न आहे. चालीस ऑफ अमृसिया राम जन्मभूमी आव्हान आणि प्रतिसाद हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? सुरेंद्र कुमार पचौरी. ठीक आहे. गेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? दीपक गुप्ता याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नौदल मुख्यालयात नौदल शस्त्र महासंचालक म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? BP सिंग. ह्या नियुक्त्या महत्वाच्या आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, जन औषधी सप्ताह 2026 कधी साजरा करण्यात आला आहे? 1 ते 5 मार्च दरम्यान. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे बहुचर्चित पुस्तक कोणी लिहिले आहे? धीरज काकडिया यांनी लिहिलेलं आहे. महत्वाचं आहे. भारतातील पहिला AI सक्षम कौशल्य गणना सक्षम कुठे सुरू करण्यात आले? मुंबई येथे. आपण याच्याबद्दल अगोदरच न्यूज ही काय केलेली आहे, डिस्कस केलेली आहे. कोणत्या राज्याने अलीकडेच नमक्कल, ठीक आहे, जिल्ह्यातील कोल्ली टेकड्यामधील अरिउरशोला जंगलात पहिले डार्क स्काय पार्क स्थापन केलेले आहे? कुठल्या? तामिळनाडू राज्याने. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाचे प्रमुख कोण बनलेले आहेत? सभाशील. महत्वाचा प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. त्यानंतर बघा, होला मोहल्ला सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केलेला आहे? पंजाब या राज्यात. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारताच्या लॉजिस्टिक खर्चात 10% घट करण्याचं लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे? 2030 पर्यंत. केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजनेला कोणत्या वर्षापर्यंत वाढवलेले आहे? 2030 ते 31 पर्यंत. अति महत्वाचे प्रश्न आहे, लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, महत्वाचा टॉपिक आहे हा. स्मृती मानधनाच्या नावे खास बार्बी डॉल. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे की हा सन्मान मिळालेली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू आहे. काय? खास बार्बी डॉल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच लक्षात ठेवायचं आहे, कारण हा सन्मान मिळवलेली जगातील पहिले महिला क्रिकेटपटू कोण आहे? स्मृती मानधन. बस. त्यानंतर बघा, ज्वालाने दिला 5 बछड्यांना जन्म. आता ही ज्वाला काय? तर ही ज्वाला काय? मादी आहे. तिने काय केलंय, म्हणजे चित्त्याची मादी आहे, इथे 5 बछड्यांना काय दिलेलं आहे? जन्म दिलेला आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. बाकीचे तुम्हाला डिटेल मी इथे सांगितलेलं आहे, ते बघून घ्या. भारतातील चित्त्याची सध्याची संख्या 53 झालेली आहे. भारतात जन्मलेले पिल्ले 33 आहे. ज्वाला हा तिसऱ्या वेळी पिल्लांना जन्म दिलेला आहे. ठीक आहे, ज्वालाचा हा तिसऱ्या वेळी पिल्लांना जन्म. प्रोजेक्ट चित्ता लक्षात ठेवायचं आहे काय आहे म्हणून. प्रोजेक्ट चित्ता हा जगातील पहिला आंतरखंडीय मोठा मांसाहारी प्राणी स्थानांतर कार्यक्रम आहे. 1952 मध्ये चित्ता भारतातून नामशेष झाला होता. त्यानंतर 17 सप्टेंबर 2022 नाम्बियामधून 8 चित्ते आणले होते आणि प्रोजेक्ट चित्ता सुरू केलेला होता. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले होते, त्यामुळे एकूण 20 चित्ते आणले. त्यानंतर कुनो राष्ट्रीय अभयारण्य महत्वाचं आहे, मध्य प्रदेश येथे ठेवण्यात आले होते. आतापर्यंत 10 चित्त्यांचे निधन झालेले आहे. बस एवढं ह्या प्रोजेक्ट चित्त्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बस. त्यानंतर बघा, भारताने कोणत्या स्पर्धेत सलग दुसरे विजेतेपद जिंकलेले आहे? तर कुठले? ICC पुरुष T20 विश्वचषक. बघा काय झालेलं आहे, ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 याचा विजेता कोण आहे? भारत आहे आणि कर्णधार कोण आहे? सूर्यकुमार यादव. आपल्यासाठी प्राऊड मुवमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. उपविजेता संघ कुठला आहे? न्यूझीलंड आणि कर्णधार कोण आहे? मिचेल सँटनर.
त्यानंतर कोणत्या देशाने हा ICC T20 वर्ल्ड कप आयोजित करण्यात म्हणजे केला होता? भारत आणि श्रीलंकेदरम्यान. इम्पॉर्टंट आहे, विचारला जाऊ शकतो. पहिली मॅच कोलंबो श्रीलंका येथे आणि शेवटची मॅच नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात येथे पार पडली. ठीक आहे. भारताचे T20 वर्ल्ड कप विजय बघा, 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनी यांनी आपल्याला काय विजय मिळवून दिलाय. 2024 मध्ये रोहित शर्मा कर्णधार होते तेव्हा, आणि 2026 मध्ये सूर्यकुमार यादव यांनी आपल्याला काय विजय मिळवून दिलेला आहे. तर बघा, सामान्यतः दर 2 वर्षांनी T20 वर्ल्ड कप आयोजित केला जातो. भारताने तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचलेला आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सलग 2 वर्षी हा भारताने विजय मिळवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, क्रीडा घडामोडीवर काही महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न मी या स्लाइडवर डिस्कस करत आहे. अलिसा हिली ही कोणत्या संघाची माजी कर्णधार आहे? तिने क्रिकेटच्या सर्व स्वरूपामधून निवृत्ती घेतलेली आहे. तर ही ऑस्ट्रेलिया संघाची कोण आहे? खेळाडू आहे. आरव डेंगला, लक्षात ठेवायचं आहे, भारताचे कितवे ग्रँड मास्टर बनलेले आहे? तर कितवे? 93वे. लक्षात ठेवायचं आहे. जगातील सर्वात बलवान महिला 2025 चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर एड्रिया थॉम्सन, ठीक आहे, यांनी जिंकलेला आहे. 6व्या खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026 मध्ये कोणी विजय मिळवलेला आहे? तर भारतीय सेनाने विजय मिळवलेला आहे. खेलो इंडिया हिवाळी गेम, लक्षात ठेवायचं आहे. लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकित होणारी पहिली महिला कोणत्या देशाची क्रिकेट संघाची बनलेली आहे? भारत या संघाची. अलीकडेच पॅन इंडिया अस्मिता ॲथलेटिक्स लीगची घोषणा कोणी केलेली आहे? रक्षा निखिल खडसे यांनी केलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? तर रोहित पवार आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे. पॅरा जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत पुरुषाच्या F56 विभागात थाळी फेक प्रकारात भारताचा योगेश कथुनिया कोणत्या पदकाचा मानकरी ठरलेला आहे? तर रौप्य पदकाचा मानकरी ठरलेला आहे. आशिया क्रिकेट कप 2025 भारताने कितव्यांदा विजेतेपद पटकावले आहे? तर 9व्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यानंतर बघा, ही महत्त्वाची न्यूज आहे. आणि नेपाळचे जे PM बनणार आहेत ते बलेंद्र शाह हे बनणार आहे, आणि यांचा शपथविधी सोहळा पण पार पडण्यात आलेला आहे. ठीक आहे. पक्षाचे नाव लक्षात ठेवायचं आहे, RSP, राष्ट्रीय स्वातंत्र्य पार्टी. बस एवढंच ठेवायचं आहे लक्षात. त्यानंतर हे यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि नेपाळबद्दल काही फॅक्ट्स मी इथे लिहून दिलेले आहे. राजधानी काठमांडू, नेपाळचे संसदीय नाव संघीय संसद, वरिष्ठ सभागृह राष्ट्रीय सभा, कनिष्ठ सभागृह प्रतिनिधी सभा. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पक्षाचे नाव लक्षात ठेवायचं आहे आणि यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, बलेंद्र शाह. हे बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अहिल्यारत्न पुरस्कार कुणाला देण्यात आलेला आहे? डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. कोण आहे ही डॉक्टर मंदाकिनी आमटे? तर ही आहे थोर समाजसेविका. डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना पहिला अहिल्यारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटीच्या 7व्या स्थापन दिनानिमित्त दिला जाणार आहे. आणि पुरस्काराचे स्वरूप काय आहे? 51,000 रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्र. ठीक आहे. समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान कुणाला? डॉक्टर मंदाकिनी आमटेंना प्रदान करण्यात येणार आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, मनोज पांडे यांना सावरकर गौरव पुरस्कार जाहीर. ठीक आहे. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सावरकर गौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर मनोज पांडे. ठीक आहे. आणि हे विशेष म्हणजे नागपूरचे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राचे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अतिमहत्वाचा हा प्रश्न बनू शकतो परीक्षेमध्ये, म्हणून लक्षात ठेवायचं आहे, मनोज पांडे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही आता सध्या युद्ध सुरू आहे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या दरम्यान जे काही ऑपरेशन राबवले जाते, हे ऑपरेशन तुम्हाला मी या स्लाइडवर काय केलेलं आहे, लिहून दिलेलं आहे, डिस्क्रिप्ट केलेलं आहे. तर ते एकदा बघून घ्यायचं आहे. 2025 मधील इम्पॉर्टंट ऑपरेशन आणि 2026 मधील इम्पॉर्टंट ऑपरेशन ते एकदा तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. हे एक्झामच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वाचे काय आहे, पॉइंट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा,
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विष्णुदेव वर्मा यांची काय झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. अति महत्वाचा प्रश्न इथून बनू शकतो. जिष्णू देव वर्मा बघा, हे महाराष्ट्राचे 22वे नवे राज्यपाल म्हणून काय केलेले आहे, यांची नियुक्ती. या अगोदर हे तेलंगणाचे राज्यपाल होते. त्यानंतर काय झालं, CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्र राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार म्हणजे ऍडिशनल चार्ज हे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे होता. त्यानंतर महाराष्ट्राचे नवयुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी 10 मार्च 2026 रोजी राज्यपाल पदाची काय केलेली, शपथ घेतलेली आहे. लोकभवनातील दरबार सभागृहात झालेल्या शपथविधीत सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी वर्मा राज्यपाल पदाची शपथ दिलेली आहे. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, IBPS ने यावर काही प्रश्न विचारले आहेत. ते प्रश्न मी या स्लाइडवर डिस्कस करत आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते, तर श्री प्रकाश हे महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल होते. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या, श्रीमती विजयालक्ष्मी पंडित. अति महत्वाचे प्रश्न आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत, तर बघा, आता मी व्हिडिओ शूट करत होतो तेव्हा त्याच्या अगोदर आचार्य देवव्रत हे होते तत्कालीन, म्हणजे सध्या. आता कोण आहे, विष्णुदेव वर्मा. हे कितवे आहे, 22वे. हे बघा, इथे मी मेन्शन केलेलं आहे. तर हे 2-3 वेळा प्रश्न IBPS ने विचारलेला होता, अति महत्वाचा आहे. त्यानंतर बघा, भारतीय संविधानानुसार कोणते कलम राज्यपाल संबंधित आहे, तर कुठले, 153 कलम. लक्ष ठेवायचं आहे. राज्यपाल पदावर निवड होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण असावी लागतात, तर 35 वर्ष वयाची पूर्ण असावी लागतात. महत्वाचा प्रश्न आहे. आणि हा काही नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत, तर हे बघून घ्यायचं आहे तुम्हाला. राज्य दिलेले आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य तर आपण बघितलेलंच आहे. त्यानंतर हे बाकीचे राज्याचं तुम्हाला एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघा, काही प्रमुख संविधानिक काय आहे, कलमी राज्यपालाबाबत आहे, ते मी इथे मेन्शन केलेले आहे. हे 153 कलम, 154 कलम, 155 कलम, 156 कलम आणि 157 ते 58 हे अति महत्वाचे कलमी मी इथे मेन्शन केलेले आहे. तुम्हाला एकदा व्यवस्थित बघून घ्यायचे आहे विद्यार्थी. हे मित्रांनो, GK आणि GSच्या दृष्टिकोनातून अति महत्वाचे संविधानिक कलमे आहेत, तर तुम्हाला एकदा गो थ्रू करायचं आहे. ठीक आहे. तर मला तरी वाटते आपलं आजचं करंट अफेअर होतं. तर तुम्हाला एकदा व्यवस्थित करंट अफेअर आपण डिस्कस केलेलं आहे. हे मला तरी वाटते याच्या व्यतिरिक्त कुठलंच तुम्हाला करंट अफेअर म्हणजे विचारलं जाऊ शकणार नाही. एवढंच जे पॉइंट मी घेतलेले आहेत, ठीक आहे, म्हणजे मार्च महिन्यातील पार्ट 1 मध्ये हे सफिशियंट पॉइंट आहे. आणि एवढं जरी केले तरी तुमचे प्रश्न इथून कव्हर होऊन जाणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जे मी प्रश्न तुम्हाला विचारले आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करायचं आहे. थँक्यू, हॅव अ नाईस डे. आणि नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, सी यू, टेक केअर.